नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती. आज आपण पाहणार आहोत 4 ते 6 महिन्याच्या बाळासाठी ही बाराबंदी. त्याच्यासाठी बघा मी संपूर्ण मापं दिलेली आहे तिथे. तर आधी आपण पेपरवर कटिंग करून घेणार आहोत, कारण हा ओव्हरलॅप ड्रेस आहे. उंची इथे मी घेते आहे 7 + 1 8 इंच घ्यायचे. कमरेपर्यंतची उंची सगळी मापं आधी दिलेलीच आहेत. शोल्डर 4 इंच घ्यायची आहे आणि आर्म होल मुंडाखोली 4.5 इंच घ्यायचा आहे. छाती 18 इंच आहे, त्याचा चौथा भाग 4.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन टाकायची आहे. तसंच खाली वेस्टला पण आपण 6 इंचावर मार्किंग करायचं आहे. सेम छाती आणि कंबर सारखीच आहे. इथे स्लाइडली अर्धा इंच वरती जाऊन मार्किंग करायचं आहे आणि आपल्या आर्म होलचं मार्किंग करायचं आहे. गळ्याची रुंदी 2 इंच आणि गळ्याची खोली आहे 2.5 इंच. इथे एक चौकोनी मी चौकोन काढून घेते आहे. इथे व्ही शेप द्यायचा आहे. मी आधी गोल शेप दिला, नंतर आता व्ही शेप दिलेला आहे. इथे लक्षात ठेवा, मी व्ही शेप दिलेला आहे कारण आपल्याला हा ओव्हरलॅप तयार करायचा आहे ना, म्हणून. आणि शोल्डर उतार इथे मी पाव इंच घेतलेला आहे. आता हे कट करते पण मी संपूर्ण कट करत नाही आहे. आधी आपण आकार देऊन घेऊया. काय करायचं आहे, आपल्याला हे पुढे वाढवायचं आहे ना, तर इकडून काय करायचं आहे, 3.5 इंचावर मार्किंग करा. तुम्ही 4 इंचावर पण करू शकता, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. 3.5 इंचावर मार्किंग केलं आणि ती जो व्ही शेप काढलेला आहे ना, ती लाईन पुढे खेचायची. एवढी खेचायची ना की ती आपल्या मुंड्याखोलीच्या खाली आली पाहिजे, आर्म होलच्या खाली आली पाहिजे. आर्म होलची लाईन मोजून घ्यायची. हे बघा, इथे मी 3.5 4 इंच केलेलं आहे. कसंही करू शकता तुम्ही, चालतं आहे. तर इथे बघा, आर्म होलच्या थोडंसं मी स्लाइटली खाली घेते आहे, अर्धा इंच खाली घ्यायचं आहे, कारण इकडे ह्या बाजूला पण आपल्याला एक रशी बांधायची आहे ना, म्हणून. तर इथे आपलं हे मार्किंग करून झालेलं आहे. आता मी कटिंग करायला घेते आहे. त्याच्या अगोदर आपल्याला हे अस्तरावर कटिंग करायचं आहे ना. आधी मी बॅक पार्ट कापून घेते आहे. तर ती जसंच्या तसं आपण ठेवून घ्यायचं आहे. मी अजून मी पेपर कटिंग केलेलं नाही आहे. तर हा बॅक पार्ट आधी मी उमटवून घेते आहे. इथे हा बघा, हा पाठील भाग आहे जो सिंपल असणार आहे आणि पुढील भाग आपला ओव्हरलॅप असणार आहे. ठीक आहे. आता आधी आपण पाठील भाग कापून घेऊया. तर हा इथे आपला पाठील भाग तयार झालेला आहे. इथे आता गळा रुंदी आपण 2 इंच टाकूया आणि गळ्याची खोली 1 इंच टाकायची. हा पाठील गळा आहे आपला. ठीक आहे. आणि पाठील गळा आपण कापून घेऊया. इथे आपला पाठील भाग तयार झालेला आहे. हा बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता पुढील भाग करायला घेऊया. त्याच्यासाठी काय करायचं बघा, हे जे मार्किंग केलेलं आहे ना, आत्ता आपण ते कट करूया. लक्षात ठेवा, मी आधी कट केलं नाही, आत्ता कट करते आहे. हे बघा, इथे मी 3.5 इंचावरच कट केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 4 इंचावर पण करू शकता. तर हे ओव्हरलॅप आहे. तर इथे मी बघा, एकावर एक ही 2 अस्तर आहेत, त्याच्यावर हा संपूर्ण पेपर आहे तो उमटवून घेतलेला आहे आणि हा कटिंग करून घेऊया. सोपं आहे, काही कठीण नाही आहे. नीट लक्ष देऊन पहा. आता हे हलू नये म्हणून मी मध्ये बॉलपिन लावलेली आहे. हा व्हिडिओ लेंदी आहे, थोडा मोठा झालेला आहे, कारण मी संपूर्ण डिटेलमध्ये दाखवलं आहे आणि परत ह्याच्यापुढे मी ह्याचा पायजमा पण दाखवलेला आहे कसा शिवायचा. त्यामुळे एक 25 मिनिटाचा आपला हा व्हिडिओ तयार झालेला आहे. तर ही बघा, हे आपले 2 पार्ट तयार झालेले आहेत. पुढील उजवा आणि डावा असे दोन्ही भाग इथे आपले तयार झालेले आहेत. मी इथे जस्ट गळ्याची मार्किंग केलेली आहे, काही गरज नाही आहे. पुढे आता आपल्याला कळेलच का गरज नाही आहे त्याची ते. तर इथे आता आपण मी खालचा घेर तयार करायला घेते आहे. घेर तयार करताना काय करायचं, खालील भाग सरळ करून घेऊया आणि इथे आपली ही फ्रॉकची उंची घ्यायची आहे. एक 10 इंच तुम्ही घेऊ शकता, कारण हा संपूर्ण फ्रॉक आपला तयार होणार आहे. ही बाराबंदी आपली 16.5 इंचाची तयार होणार आहे, कारण हा 4 ते 6 महिन्याच्या बेबीसाठी आहे म्हणून. तर इथे तुमच्या लक्षात येत असेल, मी ह्या 2 नाही, मी ह्या 3 पट्ट्या काढते आहे 10-10 इंचाच्या. का काढते, कारण आपला पुढे ना ओव्हरलॅप आहे ना, तर त्याच्यासाठी आपल्याला 2 लागतील कापड. पुढेच 2 लागतील आणि पाठीमागे 1, असं म्हणून 3 आपण हे घेर कापलेले आहेत. हे 32-30 इंचाचे 3 घेर आहेत, पण पुढील घेर हा मी 25 इंचाचा घेते आहे. किती घेतला आहे बघा, 25 इंचाचा हा पुढील घेर मी घेतलेला आहे, लक्षात ठेवा. तर इथे आपला घेराचं कटिंग संपूर्ण तयार झालेलं आहे. पुढील घेर आणि पाठील घेर. ठीक आहे. पुढचे घेर 25 इंचाचे आहेत आणि पाठचा आपला जो पन्ना आहे तेवढाच 32 इंचाचा घेतलेला आहे. आता इथे मी अस्तरावर तुम्हाला दाखवते आहे की कसं दिसेल हे. हे फक्त अस्तर आहे, अजून मेन कापडाचं कटिंग आपलं बाकी आहे. हे बघा, हा एक ओव्हरलॅप येणार इथे आणि हा दुसरा ओव्हरलॅप असा येणार आहे. हे 2 भाग असे आपले दिसणार आहेत, एकावर एक येणार आहेत. सॉरी, इथे ना बॅकग्राऊंड आवाज खूप येतो आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे माझे यूट्यूबचे व्हिडिओ पडत नाही आहेत, कारण आमच्या इथे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे.
तर मी म्हटलं नाही, मला हा शिवबाचा म्हणजे बाराबंदीचा व्हिडिओ मला टाकायचाच होता शिवबाच्या ड्रेसचा. तर म्हणून मग मी म्हटलं नाही, आता आज तर करूयाच आपण. तर आता इथे हे मेन कापड मी कटिंग करायला घेतलेलं आहे. ब्रॉकेटचं कापड आहे हे, याला डोला सिल्क असं म्हणतात. ह्याच्यावर बुट्ट्या आहेत. तर हे जर तुम्हाला माझ्याकडून हवं असेल तर हे 150 रुपये मीटरने माझ्याकडे हे कापड आहे. तर आता काय करते मी पहा बघा, आपले जो खालचा जो फ्रॉकचा घेर आहे, बाराबंदीचा घेर आहे, तो 3 पट्ट्यांचा, तशा ह्या मी 3 पट्ट्या याच्यावर कापून घेते आहे. थोडासा स्पीडमध्ये होतो आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग मोठा व्हिडिओ पाहिला पण जात नाही जास्त, आणि अपलोड व्हायला पण खूप वेळ लागतो. तर पण कळेल तुम्हाला, ज्या गोष्टी सोप्या आहेत त्याच मी थोड्या स्पीडमध्ये दाखवलेल्या आहेत. इथे मी हा घेर कटिंग करून घेतलेला आहे. आता पुढील घेर आपला फक्त 25 इंचाचा आहे, मग तो तेवढाच 25 इंचाचा पार्ट मी कापून घेतला. उरलेल्या भागात आपण काय करायचं आहे, वाया नाही घालवायचं आहे, तिथे आपला वरचा टॉप पार्ट होईल तयार. ठीक आहे. आता बघा, हा एवढा भाग आपला उरलेला आहे. आता हे टोटल कापड मी 2 मीटरचं घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, मी 2 मीटर कापड घेतलेलं आहे. तर हे बघा, हा बॅक पार्ट इथे मी कटिंग करून घेते आहे. आता तुम्ही म्हणाल हा एवढं कापड उरलं आहे, त्याचं काय करणार, तर मला त्याचं वरचं टोपरं पण बनवायचं होतं. आता इथे मी काय केलं बघा, स्लीव्ज मोजून घेतले, जे 6.5 इंचाचे आलेले आहेत. आर्म होल मी नेहमी मोजून घेते, तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण पहा. आर्म होल नेहमी मोजून घ्यायचा. आणि इथे माझी स्लीव्सची उंची आहे 10 इंच. 10 इंच इथे मी स्लीव्सची उंची आपली घेतलेली आहे. आणि आता आपण हे कटिंग करून घेऊया. लक्षात ठेवा, हे कापड मी 4 फोल्ड करून घेतलेलं आहे. अजूनपर्यंत आपलं अस्तरावरच कटिंग चाललेलं आहे. कॅप हाईट 2 इंच टाकलेली आहे. सरळ लाईन मारून घेऊया. इथे क्रॉसमध्ये 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. परत 1 इंच आतल्या बाजूला यायचं. स्लीव्सचा राऊंड पण आपला इथे 3+1 घेऊया. 3.5+1 पण तुम्ही घेऊ शकता. थोडं लूज हवं असेल ते 3 ते 3.5 इंच तुम्ही घेऊ शकता. आणि वरती मुंढ्याला आकार द्यायचा. व्यवस्थित सरळ करून घ्यायचे. कापड मागे पुढे असेल तर एक बॉल पिन लावून घेतला मी आणि कटिंग करून घेऊया. हे पहा, इथे आपलं अस्तरावर तर कटिंग करून झालेलं आहे. आता मी काय करते, हे जे आपलं मेन ब्रॉकेटचं कापड आहे डोला सिल्कचं, त्याला परत 4 फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपली स्लीव्स ठेवून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायची. चला, तर इथे आपलं ना संपूर्ण बाराबंदीचं कटिंग तर झालेलं आहे. आता आपण खालच्या पायजम्याचं कटिंग करून घ्यायचं. त्याच्यासाठी हे अर्धा मीटर अस्तर लागेल आणि अर्धा मीटर आपलं, मी इथे ना सॅटिन सिल्कचं कापड घेतलेलं आहे. तुम्हाला दुसरं सिल्क मिळालं तरी चालेलं आहे. सॅटिन सिल्कला थोडं शाईन असतं. तर इथे बघा, मी खाली अर्धा इंच सोडलेलं आहे. 13.5 इंचाचा आपला पायजमा आहे. त्याच्यावर मी मार्किंग केलेलं आहे आणि परत वरती 1.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे, कारण तो आपला फोल्डमध्ये येणार आहे आणि आतमध्ये इलास्टिक जाणार आहे. कमरेची रुंदी इथे 6 इंच आणि आपला मधली उंची पण मी 6 इंच घेतलेली आहे. खाली पायजम्याचा राऊंड 3.5 इंच घ्यायचं आणि 1 इंच लुझिंग टाकायची आहे आणि मार्किंग करायचं आहे. सिम्पल हा पायजमा आहे, साधा, काही त्याच्यामध्ये कठीण किचकट असं काही नाही आहे. फक्त मधली उंची थोडी मोठी घ्यायची आहे लहान बाळाची. इथे मी 6 इंच, जेवढी आपली कमरेची रुंदी घ्यायची ना तेवढीच घेतलेली आहे. इथे का थोडं लूज घ्यायचं आहे, कारण तो नंतर 1-1.5 वर्षाचा झाल्यावर पण घालेल म्हणून. तर आता इथे पहा, हे सॅटिनचं कापड आहे. आपल्याला सॅटिन जेवढं जमेल तेवढं नका वापरू, कारण ते थोडं सुळसुळीत असतं ना, शिवायला कठीण जातं. पण माझ्याकडे ते ऑप्शन नव्हतं, मला दुसरा मिळालं नव्हतं कापड. आणि सॅटिन जरा छान दिसतं असं उठून ना, आणि शेल्यासाठी पण सॅटिन खूप सुंदर दिसतं उठून. मी याचा शेला देखील बनवलेला आहे. तर आता इथे काय केलं आहे बघा, मी ना बॉलपिन लावून फिक्स करून घेतलं आणि आपला अस्तर ठेवून मी कटिंग करून घेतलं. इथे संपूर्ण आपलं कटिंग तर झालेलं आहे. आता आपण शिवायला घेऊया. त्याच्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला खाली ना पट्ट्या लावायच्या आहेत ह्या पैठणीच्या कपड्याच्या. तर ह्यांना मी 4-4 इंचाच्या 3 पट्ट्या कापून घेते आहे. तर हे बघा, 4-4 इंचाच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. 3 इंचाच्या घेतल्यात तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा छोट्या नका घेऊ, मग ते एवढं काठ सुंदर दिसत नाही असं बॉर्डर. ॲटलिस्ट 4 इंचाची तरी पाहिजे. अशा ह्या 3 पट्ट्या मी कापून घेतलेल्या आहेत, कारण आपण पुढे घेराला लावणार, पाठीमागे पण घेराला ही पट्टी लावणार आहोत आणि तसं स्लीव्जला पण लावणार आहोत. तर आता इथे मी टॉप पार्ट शिवायला घेतलेला आहे. पाठील भाग मी शिवायला घेते आहे. आधी गळा शिवून घेऊया.
सुलटवर आपलं अस्तर ठेवलं आणि गळा शिवून घेतला, नॉचेस पाडून घ्यायचे आणि हा कटिंग करून घेऊया. कटिंग करून घ्यायचं आणि आता इथे वरती किनारीची शिलाई मारून घेऊया. आणि जे आपलं अस्तर आहे ना एक्स्ट्राचं, ते आपल्या मेन कपड्याला फिक्स करून टाकायचं की आपला पाठील भाग तयार झाला इथे. तर हे बघा इथे आपला हा संपूर्ण हे शिवून झालेला आहे. गळ्याला पण इथे मी किनारीची शिलाई मारते आहे आणि हा इथे पाटील भाग आपला तयार झालेला आहे. एक्स्ट्राचं कापड आता आपण कटिंग करून टाकूया, मग पुढील भाग करायला घेऊया. मी काहीही स्किप न करता एकदम डिटेलमध्ये दाखवते. तुम्ही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. ते बघा इथे हा मी पुढील भाग शिवायला घेते. इथे पण सरळ कपड्यावर आपण आपला अस्तर ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर ह्या 15-15 इंचाच्या 12 ते 15 इंचाच्या ह्या टोटल मी 8 ह्या नॉड कापलेल्या आहेत. 8 कशाला तर आपल्याला हे आपला ओव्हरलॅप असणार आहे अंगरका स्टाईल, तो बांधावा लागतो म्हणून. आणि लहान बाळाला हे ओव्हरलॅपच बरं पडतं, घालायला इझी जातं म्हणून. हा संपूर्ण माझा खालचा घेर पण उघडणार आहे. काही लोक अर्धच ठेवतात ओपन, पण ते मग परत बाळाला घालायला कठीण जातं, तर तसं नाही करायचं आहे. आता बघा मी इथे गळा शिवून घेतलेला आहे आणि ही जी आपण आपली नॉट कापलेली आहे ना, ती आतमध्ये ठेवायची आहे. तशीच आता इथे मी दुसरी पण ही नॉट ठेवते आहे. एक अर्धा इंचाचं मार्जिन ठेवा आणि मग त्याप्रमाणे ती नॉट ठेवा. एकदम कडेला ठेवू नका, कारण आपली खाली शिलाई पण येणार आहे ना, फिटिंग हे आपलं घेर पण जॉईंट होणार आहे ना खाली, म्हणून. तर हे पहा इथे आता मी नॉचेस पाडून घेते. जिथे कोना आहे तिथे पण नॉचेस पाडायचे आणि हा भाग उलटा करून घेऊया. आणि जे आपलं अस्तर आहे ते मेन कपड्याला फिक्स करून घ्यायचं. असे आपले दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आहेत, लेफ्ट आणि राईट. हे पहा इथे आपला हा डावीकडचा भाग तयार झालेला आहे. आता उजवीकडचा भाग मी करायला घेते आहे. तर इथे काय करायचं आहे, खालून सुरू करायचं आहे. खाली पहिले नॉड एक लावायची. आता इथे मी दुसरी नॉड लावते आहे गळ्याकडे. ही दोन्ही पार्ट तुम्हाला दाखवलेले आहे, दुसरा पार्ट मी स्किप नाही केलेला आहे. हा लाल कापड मी का घेते आहे इथे सारखी, तर आधीची माझी सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे मी हा कापड का घेते. तर आपल्यासारखा धागा तुटतो बघा, आपण शिवून झालं की कैचीने कापलं की धागा तुटतो किंवा सारखा सुईमधून निघतो, मग त्याच्यात वेळ जातो. तो वेळ वाचावा म्हणून हा म्हणजे कुठल्याही कापडाचा एखादा छोटासा तुकडा लावायचा, म्हणजे तो धागा तुटत नाही आणि आपल्यासारखा धागा एक्स्ट्राचा कटिंग पण करायची गरज नाही पडत. इथे दोन्ही पार्ट आपले शिवून झालेले आहेत. आणि इथे बघा हे मी गळ्याचं मार्किंग केलेली आहे. ॲक्च्युली काही गरज नाही आहे मार्किंगची, ते पुढे कळेलच तुम्हाला. आता आपण खालचा घेर तयार करायला घेऊया. आता घेराला ना मी इथे छानशी आपली पैठणीची बॉर्डर लावणार आहे. ही 4 इंचाची मी बॉर्डरची पट्टी कापून घेतल्या होत्या, तर त्या इथे मी पहिले लावून घेते खाली आपल्या डोला सिल्कला कपड्याला. हे सफेदचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते बघा, सफेदवर असं वरती ती पैठणीची बॉर्डर. हे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही सिंपल अशी गोल्डन लेस पण मिळतात, त्याही लावल्या तरी काही हरकत नाही, त्याही सुंदर दिसतात. तुम्ही बऱ्याचशा अंगरका पॅटर्नला असे बाराबंदीला बघितलं असेल की त्यांनी ते साधी अशी लेसच लावलेले आहेत, गोल्डन लेस. ही अशी पैठणीवाली बॉर्डर नाही लावलेली, पण ह्याच्याने बघा किती रिचनेस येतो, एकदम रॉयल लुक येतो आहे फार. तर ही लावून झालेली आहे आपली. आणि आता वरनं मी अस्तर लावते आहे. हा संपूर्ण आतून फुल मी अस्तरने पॅक करून टाकणार आहे, म्हणजे कुठेही अशी छोटीशी बुट्टी पण बेबीला टोचणार नाही. तर आता हे वरनं मी अस्तर ठेवलेलं आहे आणि अस्तर काय करणार आहे, अस्तर मी आतल्या बाजूला उलटवून घेणार आहे. आता तुम्हाला दिसतच असेल मी काय करते आहे. तर हे बघा इथे मी अस्तर आतल्या बाजूला उलटवून घेतलं आणि इथे किनारीची शिलाई मारून हा संपूर्ण अस्तर या मेन कपड्याला फिक्स करून टाकायचा आणि हा संपूर्ण घेर आपण आता तयार करून घ्यायचा. हे बघा इथे हा आता आपला घेर संपूर्ण व्यवस्थित तयार झालेला आहे. आता हे जे एक्स्ट्राचं काय कापड असेल ते कटिंग करून टाकायचं. आता हा घेराची लांबी किती आहे तर 32 इंच आहे आणि 32 इंच भरपूर होऊन जातो, कमरेच्या तिप्पट आपल्याला घेर लागतो.
तर इथे मी बघा 1.5 इंच पुढचे सोडलेले आहेत, कारण ते शिवणात फिटिंगमध्ये जाणार आहे. आणि आता इथे 1-1 इंचाच्या प्लेट्स टाकून घेते आहे. त्याबरोबर एवढ्या टाकायच्या ना की त्या कमरेच्या भागाला व्यवस्थित टॉप पार्टला आपल्या बसल्या पाहिजेत. आता इथे बघा ह्या आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत. हा पाटील भाग आपला तयार झालेला आहे घेराचा. आणि आता ही आपला बॅक पार्ट जो आपण वरचा तयार केला होता त्याला आपण मोजून बघायचं बसतंय का. तर हे बसतं इथे व्यवस्थित. आता मी जॉईन करून घेते आहे. जॉईन करायचं आहे, डबल टिप मारायची आणि परत वरून ओव्हरलॉक पण करून घ्यायचं. हे बघा इथे आपलं हे झालेलं आहे शिवून व्यवस्थित परफेक्ट बसतो तो. 1-1 इंचाच्या प्लेट्स तुम्ही टाकल्या ना छान बसतात व्यवस्थित. हे बघा किती घेर आला आणि किती सुंदर दिसतंय ते. जेवढा घेर जास्त असेल ना खूप छान दिसतं बाळाला घातल्यावर. तर हा बॅक पार्ट झालेला आहे. तसेच पुढील भागचे पण दोन्ही भाग आपण तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी आधीच आपली पैठणीची पट्टी तर लावून घेतलेली आहे. ते काय करायचं आहे, एक बाजू फक्त आपल्याला एक साईडची बाजू आपण शिवून घ्यायची आहे, का आपल्याला ओव्हरलॅप येणार आहे ना, तर तिथून वरनं आपल्याला लेस लावायची आहे. म्हणून मी एक साईड शिवून ती साईड पण पलटवून घेते आहे. आता टोक व्यवस्थित काढून घ्यायचं आणि वरून किनारीची शिलाई मारून घ्यायची आहे. असे आपले हे पुढचे 2 घेर आहेत ना, तर एकाला उजव्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आणि एका घेराला आपण डाव्या बाजूला शिलाई मारूया. तर असे आपण हे दोन्ही घेर तयार करून घ्यायचे पुढचे पण. आता इथे आपलं संपूर्ण घेर तयार झालेले आहे. असे आपले दोन्ही घेर मी तयार करून घेते आहे. आता एक बाजूला मी कसं केलं, लेफ्ट साईडला शिवलं ना, तर ह्या साईडला मी राईट साईडने शिवते आहे. लक्ष द्या तुम्ही, राईट साईडने शिवलेलं आहे. आणि हा उलटं करून घ्यायचं, त्याचं टोक बाहेर काढून घ्यायचं आहे. ते का करायचं आहे, कारण आपण हा ओव्हरलॅप कुर्ता बनवतो आहे ना, अंगरका स्टाईल, त्याच्यासाठी. आणि हा संपूर्ण खालीपर्यंत ओपन आहे ना, त्यासाठी मी हे करते आहे. आता बघा ह्याची ही राईट साईड मी शिवलेली आहे. आणि हा आता आतल्या बाजूने आपण संपूर्ण फिनिश करून घ्यायचं आहे. आणि मग प्लीट्स टाकून घ्यायच्या याला. किनारीची शिलाई आता इथे मी मारून घेते आहे. दोन्ही पार्ट मी तयार केलेले आहेत. आता इथे बघा व्यवस्थित अस्तर मेन कपड्याला फिक्स करून घ्यायचं. इथे मी कुठलाही पार्ट स्किप केलेला नाही आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर हे पहा इथे आपले दोन्ही भाग पुढचे तयार झालेले आहेत. आता आपण यांना ना प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत 1-1 इंचाच्या. हे पहा इथे आपले हे बघा, एक लेफ्ट साईड आणि एक राईट साईड अशी तयार झालेली आहे. दोन्ही भाग ठेवायचे एकावर एक. काय खालीवर असेल तर एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकायचा. आता आपण एका भागाला प्लीट्स टाकायला घेऊया. 1-1 इंचाच्या इथे प्लीट्स टाकून घेऊया. आणि बरोबर आपल्याला त्या वरच्या टॉप पार्टला तो बसली पाहिजे त्याप्रमाणे त्या प्लीट्स ॲडजस्ट करायच्या. चेक करायचं लावून की बसतंय का. कमी जास्त असेल तर एखादी प्लीट्स वाढवायची किंवा कमी करायची. आता हे बघा इथे मी टॉप पार्ट लावून बघते आहे की बसतोय का. तो बसतो व्यवस्थित. हे बघा हे बसतो आहे. थोडाफार जास्त असेल तर कडेने कटिंग करून टाकायचं, काही हरकत नाही आहे. कारण हा असा पण भरपूर घेर येतोय बघा त्याला. आणि एकदम घेरदार बाराबंदी तयार होईल आपली ही. तर इथे मी डबल स्टिच मारून घेतलं आणि ह्याला आपण नंतर ओव्हरलॉक पण करून घेऊया. असा हा एक पार्ट तयार झाला. असाच आपण दुसरा भाग पण तयार करून घेऊया. दुसऱ्या भागाला पण आता इथे मी प्लीट्स टाकून घेते आहे 1-1 इंचाच्या. त्याला ते पैठणीची बॉर्डर लावल्यामुळे किती सुंदर लुक येतोय बघा. खूपच छान उठून दिसतोय. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही असे बॉर्डरवाली लेस पण मिळते, 15 रुपये मीटरने काहीतरी मिळते दुकानामध्ये, तीही तुम्ही लावू शकता. तीही छान दिसते आहे. तर आता इथे बघा ही दुसरा पण भाग आपला तयार झालेला आहे आणि टॉप पार्टला मी हे जॉईन करून घेते आहे. असे आपले हे दोन्ही ओव्हरलॅप पुढील भाग हे तयार होतील. आता
हे असे दिसतील आता आपले हे दोन्ही भाग. आता काय करायचं आहे, ह्या ज्या नॉट आपण बांधलेल्या आहेत ना, लावलेल्या आहेत, तर त्या बांधण्यासाठी आपल्याला दुसऱ्या पार्टला पण त्या नॉट जॉईन करावे लागतील. हे पहा, त्याच्या अगोदर मी ना ह्या लेस लावून घेते आहे. धागा चेंज करायला विसरू नका. आता इथे गोल्डन धागा तुम्हाला लावावा लागेल. जेवढं जमेल तेवढं परफेक्ट मॅचिंग धागेच लावायचे, त्यामुळे फिनिशिंग खूप छान येते आणि दिसतो सुंदर. आता आपण एवढी मेहनत करतोच आहे ना, तर धागा चेंज करायला कंटाळा नाही करायचा, धागा नक्की बदलायचा. तर इथे बघा, ही लेस आपण खाली लावत आलो ना की एक्स्ट्राची 1 इंच कटिंग करायची 1 इंचावर आणि मग ती आतल्या बाजूने फोल्ड करायची. आता इथे मी दुसऱ्या भागाला पण लेस लावून घेते. तुम्ही नाही लावलीत तरी चालेल. एकाच बाजूला ॲक्च्युली लेस असते, दुसऱ्या बाजूला नसते. मला लावायची होती, मी लावली. खूप छान दिसते दोन्ही बाजूला पण लेस. हे पहा, इथे आपले दोन्ही ओव्हरलॅप भाग तयार झालेले आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला ती नॉट बांधावी लागेल. त्यासाठी परत इथे मुंढ्याच्या इथे खाली 2 ह्या नॉट आपण शिवून घेऊया, म्हणजे गाठ बांधायला ते उपयोगी पडतील नंतर पुढे जाऊन. हे बघा, त्यांना मी लटकन पण लावून घेतले. असे दोन्हीला लावून घ्यायचेत आपल्याला ह्या नॉट. आणि आता वरती आपण बॅक पार्ट टाकून घेऊया. पहिले आता गाठ मारून घेऊया आणि मग वरती बॅक पार्ट उलटा ठेवायचा आहे आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. हे पहा, आता इथे मी शोल्डर जॉईन करते आहे. चला, आता इथे आपलं संपूर्ण आपला टॉप पार्ट तयार झालेला आहे बाराबंदीचा. टॉप म्हणजे संपूर्ण फ्रॉक आपला तयार झालेला आहे. आता आपण स्लीव्ज करायला घेऊया. तर इथे पण सुलट भागावर आपली अस्तराची स्लीव्ज ठेवून द्यायची आहे. त्याच्या अगोदर आपण सुलट भागाला एक बॉर्डर करून घेऊया ही पैठणीच्या कपड्याची. 1-1.5 इंचाच्या ह्या 2 पट्ट्या मी कापलेल्या आहेत. त्या आपण पहिले आधी आपल्या ह्या डोला सिल्कच्या कपड्यावर लावून घेऊया ह्या पट्ट्या. असे दोन्ही ह्याला लावून घेऊया ह्या पट्ट्या डोला सिल्कच्या ह्या कपड्यावर. ऑफ व्हाईट कापड आहे, त्याच्यामुळे ते पैठणीचं कापड खूपच सुंदर उठून दिसतं आहे. हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आहे. आणि हे बघा, तो बाराबंदीचा रंग असाच असतो, मोस्टली ऑफ व्हाईटच असतो. आता ही आपली पैठणीची पट्टी शिवून झालेली आहे, त्याला दुमडपट्टी मारलेली आहे. आता काय करायचं आहे, आता आपली अस्तर जो आहे ना स्लीव्जवाला, तो आपण शिवून घेऊया. तर हे सुलट भागावर मी अस्तर ठेवलेला आहे. खाली 1/2 इंचाची शिलाई मारायची आहे आणि उलटं करून घेऊया हा कपडा. उलटा काढून परत आपण त्याला किनारीची एक शिलाई मारून घेऊया आणि संपूर्ण अस्तर मेन कपड्याला फिक्स करून घ्यायचं. असे दोन्ही आपल्या स्लीव्ज तयार करून घ्यायच्या आणि आपल्या त्या फ्रॉकला जॉईन करून घ्यायच्या. ह्या दोन्ही स्लीव्ज आपल्या इथे तयार झालेल्या आहेत आणि आता मी त्या फ्रॉकला जॉईन करून घेते आहे अंगरख्याला. दोन्ही स्लीव्ज इथे आपले लावून झालेले आहेत. आता मी फिटिंगची शिलाई मारते की संपूर्ण आपली बाराबंदी तयार. दोन्ही स्लीव्ज इथे तयार झालेल्या आहेत. आता फिटिंगची शिलाई मी इथे 1 इंचावर मारते आहे.
कारण आपण स्लीव्जला मार्जिन 1 इंचाची ठेवली होती आणि पुढे चेस्टच्या इथे 1.5 इंचाची मार्जिन होती. तर त्याप्रमाणे तुम्ही 1.5 इंचावर फिटिंग करा आणि परत खाली घेराला 1 इंचाचीच फिटिंग ठेवा, कारण आपण फिटिंगला तर साईडला त्या नॉट बांधलेल्याच आहेत. तुम्हाला जसं पाहिजे तसं बाळाच्या साईजप्रमाणे तुम्ही फिट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हे ते बाळ 1.5-2 वर्षाचं होईपर्यंत पण आरामात हा तो ड्रेस घालू शकतो, हा अंगारका पॅटर्न. तर इथे मी अजून 2-3 शिलाया मारून देते आहे, म्हणजे पुढे जाऊन ते उसवू शकतात, म्हणून आपल्याला मार्जिन भरपूर दिलेली असते. तर हे बघा, इथे आपला संपूर्ण हा बाराबंदी तयार आहे. हे बघा, आतमध्ये पण मी एक नॉट बांधलेली आहे आतल्या बाजूने फिटिंग करायला, म्हणजे आतल्या बाजूला पण आपण नॉट दिलेले आहेत ना. हे पहा, इथे बघा, ही दाखवते आहे, काही नाही, जस्ट आपण जिथे फिटिंग मारली ना तिथे मी त्या 2 नॉट जॉईन करून घेतलेल्या आहेत. आणि ह्या वरच्या तर तुम्हाला मी आधी दाखवल्याच होत्या कशा लावल्या त्या. तर ह्या वरच्या बाजूच्या नॉट आहेत. बाळाच्या अंगावर घातल्यानंतर त्याप्रमाणे तुम्ही त्या फिट करून घ्या व्यवस्थित. याला मी एक कमरपट्टा पण बनवलेला आहे, तो मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दाखवेनच कमरपट्टा, कारण ऑलरेडी आपला व्हिडिओ प्रचंड भरपूर लेंदी झालेला आहे, कारण अजून मला ह्याच्या खाली पायजमा पण तुम्हाला दाखवायचा आहे. तर आता आपण आपली बाराबंदी संपूर्ण तयार आहे. आता आपण पायजमा करायला घेऊया. कटिंग तर आधी दाखवलेलं आहे. पायजम्याला काय करायचं आहे, सुलट आपलं कापड ठेवायचं आहे. सॅटिनचं हे सरळ भाग आहे बघा, चमकणारा, त्याच्यावर मी अस्तर ठेवलेला आहे आणि सरळ अर्धा इंचावर शिलाई मारायची खाली पायाकडे आणि वरती कमरेकडे, आणि सरळ उलटं करून घ्यायचं आहे. काही दुमडपट्टी वगैरे मारायची नाही आहे. छोटाच आहे पायजमा, त्यामुळे खालून आणि वरतून मी अर्धा इंचावर शिलाई मारल्या आणि हा संपूर्ण उलटा करून घ्यायचा आणि किनारीची शिलाई मारून घेऊया, म्हणजे दापटीप मारून घेऊया. ते बघा, आता इथे मी किनारीची शिलाई मारून घेते आणि संपूर्ण हा पायजमा त्या मेन कपड्याला, सॅटिनच्या कपड्याला फिक्स करून घेते आहे. असे दोन्ही पाय आपण तयार करून घेऊया. आणि आता हे जे काय एक्स्ट्राचं कापड आहे ना, ते कटिंग करून टाकायचं की आपले हे दोन्ही पाय तयार होऊन जातील. दोन्ही पाय तयार झाले ना की सुलटवर सुलट ठेवून द्यायचं. आता हे बघा, इथे हे आपले दोन्ही पाय तयार झालेले आहेत. इथे हा एक पाय तयार झाला, हा दुसरा पाय तयार झालेला आहे. तर इथे बघा, हा सुलटवर मी हा सुलट ठेवलेला आहे आणि जे 2 भाग आहेत ना ते डबल टिप मारून शिवून घ्यायचं आणि परत त्याला ओव्हरलॉक पण करायचं, म्हणजे धागे निघण्याचे चान्सेस निघून जातात. तर इथे हा माझं डबल टिप मारून झालेली आहे. इथे मी काय करते, दुसऱ्या भागाला डबल टिप मारायच्या वेळी 1 इंच मी सोडलेलं आहे. इथे मी 1 इंच का सोडते आहे, तर आपल्याला तिथे इलॅस्टिक टाकायचं आहे आतमध्ये. इलॅस्टिक टाकू शकतो किंवा तुम्ही नाडी पण टाकू शकता, म्हणजे हा भाग आपल्या पुढे सेंटरला बेंबीच्या इथे खाली येईल, म्हणून मी तो भाग तिथे 1 इंच सोडलेला आहे आणि तो आपल्याला तिथून आपल्याला इलॅस्टिक टाकता येईल म्हणून. ओव्हरलॅप पण करून झालेला आहे. आता काय करायचं, जो भाग आपण 1 इंच सोडलेला आहे ना त्याला काय करायचं आहे, आतल्या बाजूने फोल्ड करायचं आहे. अर्धा पाव इंचावर बघा मी फोल्ड मारते आहे. एक दापटीप मारून घ्यायची त्याच्यावर फोल्ड मारून, म्हणजे तो छोटासा भाग 1 इंचाचा ओपन राहील तिथे आणि तिथून आपल्याला नाडी टाकता येईल. आता हे बघा, हे आपल्या इथे शिवून झालेलं आहे. आता ह्याला आतल्या बाजूने फोल्ड मारून घ्यायचं. त्याच्या अगोदर आपण आपले खाली पाय जॉईन करून घ्यायचे राहिलेले आहेत. तर इथे मी 1 इंचाची मार्जिन मी पायाची इथे सोडली होती, त्यामुळे मी 1 इंचावर फिटिंग मारते आहे आणि खाली वरच्या बाजूला येताना अर्धा इंचाचंच करायचं आहे, 1 इंचाची फिटिंग नाही ठेवायची आहे. नेहमी पायजम्याला अर्धा इंचाचीच फिटिंग असते. पायाजवळ तुम्ही 1 इंचाची ठेवा, पुढे मागे आपल्याला थोडंफार पायाच्या इथे रूज करता येतं, पण वरती अर्धा इंचाचीच फिटिंग असते. खाली झालेलं आहे शिवून. आता वरच्या भागाला संपूर्ण फोल्ड मारून घ्यायचं आहे. फोल्ड मारताना तर हा कापड थोडं सरकतो ना, म्हणून मी त्याला संपूर्ण आपल्या बॉलपिन लावून घेते आहे. आता इथे आपल्या संपूर्ण बॉलपिन लावून झालेले आहेत. आता मी शिवायला घेते आहे. बस एक किनारीची शिलाई मारून घेऊया. सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो जिथे ओपन भाग आहे त्याच्यातून आपल्याला एक 14 ते 15 इंचाचं इलास्टिक टाकायचं. इलास्टिक नसेल टाकायचं तर तुम्ही नाडी पण टाकू शकता.
तर इथे हा संपूर्ण आपला पायजमा पण तयार आहे आणि हा संपूर्ण ड्रेस माझा इथे तयार झालेला आहे. तर ड्रेस मी कसा बनवलेला आहे हे नक्की कमेंट करायला विसरू नका. तुमच्या सर्वांच्या कमेंट्स मी नक्की वाचते, तर नक्की कमेंट करा. हे बघा इथे मी कमरपट्टा पण तयार केलेला आहे, ज्याचा मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकेन. एक टोपरं पण तयार केलेलं आहे त्याला मॅचिंग, आणि हा शेला पण तयार केलेला आहे. तर शेला नाही, सॉरी, हा पायजमा आहे. तर हा मी उलट करून पण दाखवते आहे की आतल्या बाजूने पण ओव्हरलॉक वगैरे केलेला आहे. तर हा पायजमा आहे आणि आता हा जो आहे तो शेला आहे. तो जे अर्धा मीटरचा आपण कापड घेतो त्याच्यामध्ये थोडंसं कापड उरतं, त्याच्यात आपण हा शेला पण तयार करू शकतो. तर हा संपूर्ण ड्रेस मला एक 2 मीटर वरचा टॉपला लागले आणि अर्धा मीटर सॅटिनचा पायजमा बनवायला लागलेला आहे. तर कसा बनवलेला आहे हे नक्की कमेंट करा. सेम असेच तुम्ही मोठ्या साईजचे पण शिवू शकता. एकदा तुमच्याकडे मापं असतील ना, तर तुम्ही कुठल्याही मापाचा तुम्ही हा ड्रेस असा सेम टू सेम बाराबंदी तुम्ही शिवू शकता. तर नक्की कमेंट करा मैत्रिणींनो. हे बघा, हा कमरपट्टा आहे आणि हा शेला आहे. चला, तर मग असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हाईप आणि लाईक करायला विसरू नका. चला, तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.